पारंपरिक पद्धतीने मेथी गूळ कैरी याचा आज आपण मेथांबा करणार आहोत। वर्षभर टिकतो। तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकता। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। मेथांबा करण्यासाठी इथे मी 2 तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत। त्यांना स्वच्छ धुवून चांगल्या सुकवून घेतलेल्या आहेत। त्याच्यासाठी कैरी आहे ना टणकवाली घ्यायची आणि पिकलेली घ्यायची नाही, नरमवाली पण घ्यायची नाही। तिचा देठाकडचा भाग काढून टाकायचा आणि तिला आपल्याला अशी कापून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही अशी पांढरी फटफटीत अशी कैरी मेथा आंब्यासाठी चांगली आहे। पिकलेली घ्यायची नाही, नरम पडलेली घ्यायची नाही। पिकलेली कैरी किंवा नरम पडलेली कैरी असेल तर तुमचा मेथा आंबा आहे ना तो वर्षभर टिकत नाही किंवा जास्त दिवस टिकत नाही। तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि सर्व फोडींना मीठ चोळून ठेवायचं। असं मीठ चोळून ठेवलं ना की मेथा आंबा तुमचा आहे ना तो जास्त दिवस टिकतो। याला एक 15 मिनिटं झाकून ठेवायचं। इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे। मेथ्या आंब्यासाठी तेल ना थोडं जरा नेहमीपेक्षा जास्त घालायचं। तेल चांगलं गरम झालं की 1 चमचा राई घालायची आहे, म्हणजे मोहरी घालायची। चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मेथी घालायची आहे। मेथी चांगली फुलली की 1 चमचा हिंग घालायचा आहे। मेथी हिंगाने आपला मेथा आंबा आहे तो जास्त दिवस टिकतो। मीठ लावल्याने कैरीला चांगलं पाणी सुटलेलं आहे। ते पाणी आपल्याला घालायचं नाही, फक्त कैरी घालायची आहे। जर तुम्ही पाणी असं काढून ठेवलत ना तर मेथा आंबा जास्त दिवस टिकतो। पाहिजे तर तुम्ही घालू पण शकता, पण पारंपरिक पद्धतीने त्याला सुटलेलं पाणी आहे ना ते काढून टाकतात, म्हणजे आंबा आपला जास्त दिवस टिकतो। त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। तुम्हाला वाटलं आपला आंबा परतताना चिकटतोय किंवा एकदम सुका आहे तर आपलं हे पाणी आहे ना आंब्याचं ते तुम्ही घालू शकता। कैरीच्या फोडी थोड्या नरम पडल्या की त्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। पारंपरिक पद्धतीने याच्यामध्ये गुळाचं प्रमाण कसं घालतात तर जेवढी तुमची कैरी ना तेवढा तुमचा गूळ घालतात, पण इथे मी 1 वाटी गूळ घातलेला आहे। तुम्हाला जर जास्त रस पाहिजे असेल किंवा जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही 2 वाट्या इथे गूळ घालायचा आहे। गूळ चांगला वितळला की त्याच्यामध्ये आपल्याला बेडगी मिरची आणि पांडी मिरचीचं 1 चमचा मिरची पावडर आहे ती घालायची। याच्याऐवजी तुम्ही तुमचा घरचा मसाला घातलात ना तरी चालेल। हा मेथा आंबा आहे ना थोडा आंबट, तिखट, गोड चांगला लागतो। त्याच्यामध्ये 3 तुकडे दालचिनीचे घातलेले आहेत आणि 3 लवंग घालायचे आहेत। लवंग आणि दालचिनी तुम्ही पाहिजे तर तेलामध्ये पण घालू शकता, पण मी इथे आता शिजवताना घातलेली आहे। मेथा आंबा किती शिजवायचा तर जास्त शिजवायचा नाही, त्याला साधारणच असा शिजवून घ्यायचा आहे। आणि ह्या गुळाचा आपला एक तरी पाक म्हणजे थोडा चिकट झाला ना इथपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। थोडंसं आपला अजून शिजायला पाहिजे। एक तरी पाक केला की आपला मेथा आंबा आहे तो जास्त दिवस टिकतो। आणि थोड्या कच्चडच्या फोडी ठेवल्या ना तर खाईपर्यंत हा आंबा आहे ना तो नरम पडत नाही। बघू शकता तुम्ही आपला मेथा आंबा कसा घट्टसर होत आलेला आहे। तो थंड झाला ना की तो अजून घट्ट होणार आहे। 1-2 मिनिटं मी याला शिजवून घेतलेले आहे अजून, आणि आपला आता तयार झालेला आहे। गॅस बंद करायचा, कारण हा थंड होत जाईल ना तसा हा पाक आहे ना तो घट्ट होत जाणार आहे। थंड होण्यासाठी याला आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून काढायचा आहे। बघू शकता हळूहळू आपला पाक आहे ना तो कसा घट्ट होत चालला आहे। तो कैरी शिजत आली ना की कैरीला चमक पण येते आणि ती पारदर्शक दिसते, म्हणजे समजायचं की आपली कैरी शिजलेली आहे। आजचा जर तुम्हाला हा मेथा आंबा आवडला तर नक्की लाईक करा आणि घरचाच आणि या चॅनलला सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून आभार मानते। थँक्यू।